जिल्हा परिषद ही पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काबीज केलेली आहे। अजित पवारांचा बालेकिल्ला हा त्यांनी राखलेला आहे। अजित पवार म्हणजे बहुमताचा 73 पैकी 37 हा बहुमताचा आकडा आहे आणि तो राष्ट्रवादीने सध्या तरी 39 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकलेल्या आहेत। सुदेश हा 73 पैकी मला वाटतं फक्त 55 जागांचा निकाल आहे। म्हणजे अजूनही कुठेतरी अजित पवारांचे जसं तू मगाशी म्हटलास तसं 50च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। यस, नाकारता येत नाही। आणि जो भाजपने सुरुवातीच्या कालांमध्ये जो जोर धरला होता तो जोर कुठेतरी ओसरताना पाहायला मिळतोय। म्हणजे सुरुवातीला भाजप 20 जागांवरती कुठेतरी आघाडीवरती होते। आता सध्या भाजपने 8 जागांवरती विजय मिळवलेला आहे, तर शिवसेनेने 4 जागांवरती, शरद पवारांच्या गटाने जो शिरूर भागातनं एक विजय मिळवलेला आहे तो 1 विजय आणि ठाकरे गटाचे 3 आणि काँग्रेसचं या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाहीये या ठिकाणी। परंतु आत्ताची परिस्थितीला पुणे जिल्हा परिषद पुन्हा एकदा अजित पवारांनी आपल्याकडे घेतलेली आहे। ज्या पुणे जिल्ह्यातल्या प्रचारासाठीच अजित पवार हे विमानाने मुंबईवरून पुण्याच्या बारामतीच्या दिशेने निघाले होते आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं। मात्र त्यानंतर देखील पुणे जिल्ह्यात जे काही अजित पवारांनी काम केलेलं आहे त्या कामाला स्मरून मतदारांनी त्यांच्याच बाजूने कल दिला असल्याचं किंवा त्यांच्या श्रद्धांजलीपर त्यांना मतदान केलं असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच सुदेश जर आपण काँग्रेसची आकडेवारी बघितली तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये। एवढी दयनीय अवस्था कशामुळे काँग्रेसची? म्हणजे केवळ 2 माजी आमदार सोडून गेले त्यामुळे की नेमकं काय? नाही, काँग्रेसची गेल्या काही वर्षापासून पिछाड होते। म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरी पाहिलं तर फक्त काँग्रेसचे म्हणजे 2014च्या निवडणुकांमध्ये जाऊ पण 2014च्या निवडणुकांमध्ये अख्ख्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा फक्त एक आमदार निवडून आला होता, ते म्हणजे संग्राम थोपटे। एकच आमदार होता त्यावेळेस, संग्राम थोपटे। त्यानंतर 2017च्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये 2019च्या ज्या निवडणुका झाल्या त्या 2019च्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले होते, ते म्हणजे संजय जगताप आणि दुसरे थोपटे। त्यावेळेस देखील थोपट्यांना ताकद द्यावी असं साधारणतः बोललं जात होतं, कारण का विरोधी पक्षनेते थोपट्यांना केलं जाईल, विधानसभा अध्यक्ष केलं जाईल किंवा म्हणजे पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार होता जो भाजपची लाट असताना निवडून आला होता, त्यामुळे पुण्यामध्ये काहीतरी ताकद दिली जाईल असं वाटत होतं। परंतु त्यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत, विधानसभा अध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी होतं, पण कुठेच ताकद दिली गेली नाही। म्हणजे काँग्रेस जो पुण्यातनं संपत होता त्यामुळे कुठेतरी बळ देण्याची गरज होती, त्यामुळे ते बळ कुठेतरी काँग्रेसने वेळ दिलं नाही। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।